नमस्कार, कोकणचं आम्ही त्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी चाललोय छत्रपती शिवाजी पार्क दादर या ठिकाणी. या ठिकाणी असं महाराष्ट्र नववर्ण सोहळ्याच्या दीप महोत्सवाला. हा दीप महोत्सव लगभग 17 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीमध्ये चालणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण दीप महोत्सवाचे उद्घाटन माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 झाले. खास करून या ठिकाणी ह्या दीप महोत्सव खास आकर्षण आहे ना, दिवाळीचे लगभग पहिले 4 ते 5 दिवस संध्याकाळी 7 वाजता जी आतिषबाजी होते आकाशामध्ये, ती बघण्यासारखी असते. त्यासाठी खूप लोक लांबून येतात. तर आपण त्यासाठी जाणार आहोत. तसेच आपल्यापैकी कोण कोण ह्या दीप महोत्सवाला महाराष्ट्र निवासी आपण कोण कोण गेले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपण पूर्ण बघा या आशा बाळगतो. चला जाऊया छत्रपती शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण दीप महोत्सवाला. तर मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी पार्क दादर या ठिकाणी सुरू असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सव 2025 ला आपण आतमध्ये जाणार. तर कशा प्रकारे या ठिकाणी दीपोत्सव आपण तो बघूया. चला आतमध्ये जाऊन कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, आपण समोर बघताय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीप महोत्सव. या ठिकाणी सेल्फी पॉईंट आहे. या लोकांनी आपल्या अशा प्रकारे चित्र काढतात. हा सेल्फी पॉईंट आहे, बघू शकता. खूप छान आहे, सुंदर बनवलेलं मस्त. तर मी मित्रांनो छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आहे. या ठिकाणी बरोबर संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होते. तर आता लगभग 7 ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि आतिषबाजी बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे. मी मधोमध उभा आहे. त्या साईडला पण लोक आहेत, ह्या साईडला पण लोक आहेत. आपण बघू शकता छत्रपती शिवाजी पार्क हा पूर्ण भरून गेलेला लगभग आपण बघू शकता.
तर मित्र आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या दीपोत्सवामध्ये आहोत। या ठिकाणी असं खाद्य जत्रा या ठिकाणी आपण आलो आहोत। तर कशावर काय काय खाऊ आणि काय काय भेटतं हे आपण चला आतून जाऊन बघूया।
मित्रांनो, हा होता छत्रपती शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र नवनिर्माणाचा दीपोत्सव 2025. या ठिकाणी आतिषबाजी बघायला लगभग 3 ते 4 मिनिटे आतिषबाजी होती, ती खूप छान आणि सुंदर होती. तसेच शिवाजी पार्कला जी लायटिंग केलं ना, सुंदर आणि छान केलं. लगभग 5 ते 7 दिवसातून बाकी आहेत, तर आपण आपल्या फॅमिलीमध्ये नक्की या ठिकाणी यावं. आणि जर कोण आलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा, खूप मेहनत लागते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.